नमस्कार, मी करुणाज ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आहे। तर आज आपण पाहूया की हे डेकोरेशन जे तुम्हाला दिसतंय ते मी कसं केलं आहे। तर बिनछापाईच्या घरात डेकोरेशन कसं करायचं बघा, आमच्या कुठल्याही रूमची छपाई झालेली नाही आहे। तर आता या भिंती समोरच मला माझ्या मुलाचा वाढदिवस करायचा आहे। तर आता ही भिंत जर अशीच असली तर फोटो वगैरे चांगला येणार नाही, त्यामुळे आता या भिंतीला मला असं पूर्ण कागद लावायचा आहे। तर तो मी कसं लावणार आहे तुम्हाला दाखवते आता। चला आता आपण त्या भिंतीला कागद लावू आणि त्याच्यावर मी काही मिशोवरून सामान बोलावलं त्याच्या वाढदिवसासाठी, ते सुद्धा आपण लावूया आणि एकदम साध्या पद्धतीने आपण डेकोरेशन करू। तर सजावटसाठी आपले हे कागद लागणार आहे आणि हे कागद आणले होते आमच्या घरी संक्रांतसाठी। पण आज संक्रांत तुम्हाला म्हणजे मी सांगितलं होतं की संक्रांत आम्ही केलीच नाही यावर्षी, कारण यांची तब्येत बरी नव्हती, त्यामुळे संक्रांत करायला झालीच नाही। यावर्षी कागद लावायचं नाही भिंतीवर। एक डझन पूर्ण कागद आहे जे आपल्या भिंतीवर चिटकवायचे आहे आणि याच्यावरती मी सामान आणलं होतं, मी शोरूम सामान बोलावलं होतं, बर्थडे सामान जे मृगांच्या वाढदिवसासाठी मी बोलावलं होतं। तर त्यात ह्या लळा आहे आणि त्यावरती आपल्या ह्या अशा लळा लावायच्या आहे। हे जे आहे हे 2 पॅक आलेले आहे मिशोवरून, हे असे 2 पॅक आले होते। तर हे 2 पॅक आहे, हे आपल्याला त्याच्यावर लावायचे आहे। आणि ह्या पट्ट्या आहे, ह्या पट्ट्या मी शाहूच्या बारशासाठी बोलावल्या होत्या, पण याचं काही तेव्हा काम पडलं नाही, मग याचं ह्या तशाच पळून होते। तर आता हे आपण वापरून घेऊया आता। आणि ड्युटीसाठीच म्हणजे त्याचं आम्हाला अन्नप्राशन करायचं होतं, अन्नप्राशनसाठी काहीतरी वेगळं सजवावं म्हटलं, तर त्यासाठी मी हे बनवलं होतं। ते प्लॅस्टिकच्या भरणीचं झाकण आहे आणि ह्या बांगड्या आणि सगळं सामान घरचं सामान आहे। ही आहे लग्नात, माझ्या लग्नात आम्ही म्हणजे डबा पॅक करून दिला होता, त्या डब्याची लेस आहे आणि हे फक्त हे मनी यातले विकत आणले आहे मी। तर शॉपिंग बॅग पासून मी ह्या 2 लळा बनवल्या आहेत। तर तुम्हाला जर ह्या लळा आवडल्या असतील तर मी तुमच्यासोबत याचा एक स्पेशल व्हिडिओ सुद्धा शेअर करेन। आपण काय करतो ना, कोणत्याही गोष्टीचा वापर झाला की त्या वस्तू फेकून देतो, पण असं काहीतरी त्याचा सुंदर वापर करायचा आणि छान काहीतरी वस्तू बनवायची आणि खरंच आपल्या हाताने केलेलं त्याचं समाधान आपल्याला वेगळंच असतं। तर मी आता हे सुद्धा वापर इथे सजावटीसाठी करणार आहे। शोरूम त्या लेस आणि हे आलं होतं, मी शोरूम हे बोलावलं होतं, हे आहे हॅपी बर्थडेचं नाव। आणि आता ह्या तेव्हा संक्रांत होती, संक्रांतीच्या लूट करायची होती, तो लुटीसाठीच आम्ही हे सामान बनवलं होतं मी। आणि लुटीच्या वेळेस आपण जेव्हा संक्रांतीची लूट करतो तेव्हा अशा मी पतंग बनवल्या होत्या आणि या पतंगाचेच मी तोरणं सुद्धा बनवले। ह्या अशा पतंगा अशा चिपकवण्यासाठी म्हणजे आजूबाजूला चिपकवण्यासाठी पतंगा करून घेतल्या होत्या आणि या पतंगाचे असे मी 2 तोरणं करून घेतलेले आहे। तर आता हे सगळं लावल्यावरती कसं दिसणार आहे मी तुम्हाला दाखवते। तर त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला बनवायला लागणार आहे चिक्की। तर आपण गव्हाची चिक्की आधी बनवून घेऊ आणि मग नंतर हे सगळं व्यवस्थित लावून घेऊ। तर कागद चिपकवताना मी तुम्हाला दाखवणारच आहे की कसा कागद चिपकणार आहे चिक्कीनं, तर त्यासाठी चिक्की कशी बनवायची हे तुम्हाला आधी दाखवणार आहे मी। चला मग चिक्की बनवूया आपण। तर चिक्की बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला पाणी लागणार आहे। तर आता आपल्याला हे पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। आता हे पाणी गॅसवर ठेवणार आहे आणि पाणी गरम होईपर्यंत मी तुम्हाला सांगणार आहे की चिक्कीच का बनवायची। कारण चिक्की यासाठी बनवायची की आपण फेविकॉलनं चिपकू शकतो, फेविक्विकनं चिपकू शकतो, टेपनं चिपकू शकतो, पण बिना छापाईच्या भिंतीवर फेविकॉल, फेविक्विक आणि चिकटपट्टी हे कोणतंही काम करत नाही। तर त्यासाठी बिनछापाईच्या भिंतीवर चिपकवण्यासाठी फक्त चिक्कीच काम करते। तर त्यासाठी आपल्याला सिंपल आहे, चिक्की बनवणं खूप साधं आहे आणि खूप सोपं आहे। त्यासाठी फक्त पाणी गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला आणि हळूहळू त्याच्यामध्ये कणिक सोडायचे, जशी मी आता व्हिडिओमध्ये सोडताना तुम्हाला दिसत आहे। तर एकदम कणिक टाकवायची नाही आहे किंवा आधी कालून पण घ्यायची नाही आहे आणि एकदम पातळ अशी चिक्की आपल्याला बनवून घ्यायची आहे। थोडासा म्हणजे घटसर अशी, एकदम पातळही नाही आणि एकदम घट्टही नाही। तर जशी मी तुम्हाला दाखवणार आहे इथे की किती पातळ बनणार आहे ही चिक्की शिजल्यानंतर। आणि ही चिक्की थोडीशी शिजू द्यायची आहे, पूर्ण शिजू दिली नाही तरी चालते की, कारण की आपल्याला इथे खायची नाही आहे। तर म्हणजे जशी आपल्याला कागदाला लावता येईल अशी चिपकायची आहे, अशी आपल्याला ही चिक्की इथे बनवायची आहे। तर आता मी इथे चिक्की बनवून घेतली आहे। पूर्ण असं कालवत राहायचं, जर आपण कालवलं नाही आणि त्यात कणिक टाकून तसंच त्याला शिजू दिलं
तर शिजण्याची तर काही गरज नाही आहे, पण त्याच्यामध्ये गोळे होतील आणि गोळे झाले की आपली चिक्की बिघडली. तर बघा माझ्या चिक्कीत गोळे झालेले नाही आहे. आता ही चिक्की इथे लावण्यासाठी पूर्ण तयार झालेली आहे. तर ही गरमच आपल्याला याचा वापर करायचा आहे. तर आता मी अशी कागद असा पूर्ण आपला खाली आथरून घ्यायचा आणि त्या कागदावर एका ब्रशने हातानेही तुम्ही लावू शकता. पण हाताने लावल्यानं काय होते की ते चिक्की अर्धी आपल्या हातालाही चिपकते. मग हाताला चिक्की चिपकली की तो कागद आपल्या हाताला चिपकून जाते. त्याच्यामुळे एक ब्रश घ्यायचा. आपल्याकडे कलर मारण्यासाठी आपण ब्रश आणतो, तर तोच ब्रश आपण इथे वापरू शकतो. किंवा आपल्याकडे आपण मेहंदी लावण्यासाठी, हेअर डाय लावण्यासाठी जो ब्रश वापरतो तो ब्रशसुद्धा आपण इथे वापरू शकतो. तर इथे मी बघा असे कागद पूर्ण चिपकून घेतलेले आहे भिंतीवरती. आणि कागद चिपकल्यानंतर म्हणजे 2-2 कागद आपण चिपकवले की त्याच्यावरती एक कपडा फिरवायचा आहे. कपड्यासाठी फिरवायचा आहे आपल्याला की तुम्हाला बघा कपडा कशासाठी फिरवायचा आहे, तर कपडा म्हणजे ते हवा निघून जाते. कागदामध्ये जे लावताना हवा घुसते, तर ती हवा घुसते ते म्हणजे पूर्ण पेपर चिपकून झाले की त्याचा कळकळ असा आवाज येते. म्हणजे ते आवाज याच्यामुळे येते की ते कागद भिंतीच्या बाहेर निघून येतात, त्याच्यामुळे त्याचा कळकळ असा आवाज होतो. तर ते आवाज होऊ नये, कागद निघू नये यासाठी आपल्याला पूर्ण कापड त्याच्यावरती फिरून घ्यायचं आहे. कापड फिरवला की त्याच्यामधली हवासुद्धा निघून जाणार आहे. तर इथे मी कागद चिपकून घेतलेले आहे आणि त्या जे तुम्हाला लळा दाखवल्या मी ज्या शॉपिंग बॅगपासून बनवल्या त्यासुद्धा मी इथे लावल्या आणि माझ्या भाचीने त्या पट्ट्यांचं हे तोरण करून सुद्धा इथे लावलेलं आहे. तर हे बघा असं झालेलं आहे. पूर्ण सजवल्यानंतर हे पूर्ण असं दिसणार आहे. तर पूर्ण लावताना मी तुम्हाला दाखवलं आहे. पतंगा वगैरे चिपकवताना इथे मी तुम्हाला दाखवल्या नाही. आणि वरच्या साईडला जे आहे ते शिवाजी महाराजचे चित्र चिपकवले आहे. शिवाजी महाराजाचा किल्ला, शिवाजी महाराज महादेवाच्या पिंडीची पूजा करताना आणि आई जिजाऊ माता, हे सर्व असं मी इथे लावून घेतलं आहे. मग शिवाजी महाराजचा फोटोसुद्धा लावलेला आहे. माझ्या मृगांगला शिवाजी महाराज आवडतात, त्यांच्यामुळे महाराजांचा फोटोसुद्धा मी इथे लावलेला आहे. आणि मधात लावलेला आहे गणपती, कारण प्रत्येक कामाची सुरुवात आपण गणपती पूजनाने करतो. त्याच्यामुळे 2 गणपती मी लावले. या पतंगावर सुद्धा गणपती आहे. आणि ह्या माझ्या भाचीने लळा केलेल्या होत्या त्यासुद्धा मी इथे चिपकून घेतलेल्या आहे तिनेच. ती म्हणे आता मी चिपकवतो, तर तिने केल्या आणि चिपकवल्या. आणि ह्या पतंगाचे तोरणंसुद्धा मी इथे लावून घेतलेली आहे. आणि आता सजावट पूर्ण झालेली नाही आहे, कारण माझा लहान मुलगा जो आहे शाहू, तो आता उठलेला आहे. तर आता बाकीचं तुम्हाला पूर्ण सजावट करून दाखवणार आहे मी पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा.